तर खरात प्रकरणामध्ये 160 जीबी डिजिटल पुरावे उघड झालेत। फॉरेन्सिक अहवाल एसआयटी कडे सादर करण्यात आला असून तपासालाही वेग आलाय। एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे। नाशिकमधील भोंदू खरात प्रकरणात बुधवारी काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। एसआयटीने एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण केली आहे। तपासात खरातच्या विकृत कारनाम्यांचे 160 जीबी डिजिटल पुरावे उघड झाले आहेत। पुराव्यांमुळे खरात भोवतीचा कारवाईचा फास अधिक घट्ट झालाय। प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड देण्यात आलाय। ए मध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत दिलेत। नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील हालचालींचा तपशील हा कॅनडा कॉर्नर कार्यालयातून जप्त करण्यात आलाय। 32 जीबीहून अधिकचे 19 फोल्डर, डेटा असणारे 2 पेनड्राईव्ह आणि 64 जीबीचे OTG पेनड्राईव्ह आणि लॅपटॉपसह सर्व डेटा एसआयटी कडून स्कॅन करण्यात येतोय। नाशिकमधील भोंदू खरात प्रकरणात आता ईडी आणि IT विभाग ॲक्शन मोडवर आहे। ठाण्यातल्या कार्यालयात आयकर विभाग आणि ईडीची संयुक्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन्ही संस्थांमार्फत भोंदू खरातच्या कागदपत्रांची छाननी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राहता न्यायालयात भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे। कल्पना खरात शिर्डी जमीन फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरणात आरोपी आहे। शिर्डीतील शेतकरी रावसाहेब गोंदकर यांच्या 4 एकर जमीन खरेदीचं हे प्रकरण आहे। या प्रकरणात भोंदू खरात, पत्नी कल्पना खरातसह अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे या 5 जणांवर गुन्हा दाखल आहे। भोंदू खरातचा कथित CA ललित पोफळेने खरात विरोधात तक्रार केली आहे। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000ची फसवणूक झाल्याची पोफळेची तक्रार आहे। पोफळेची ही तक्रार एसआयटीनं नोंदवून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भोंदू खरात प्रकरणी महेश कलंत्री नामक व्यक्तीची चौकशी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कलंत्री हा भोंदू बाबा खरातला नकली खडे आणून देत होता अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे। हेच नकली खडे भोंदू खरात लोकांना लाखोंना विकायचे।